मित्रांनो IBPS पॅटर्न मध्ये साधारणतः 9 ते 10 क्वेश्चन जे आहेत हे असतात करंट अफेअरवर आधारित 9 ते 10 क्वेश्चन आणि उरलेले 15 प्रश्न जे आहेत हे असतात तुमचे जीएस जीके वर. IBPS पॅटर्न असं म्हणते मला करंट पाहिजे, करंटशी IBPS पॅटर्न लिंक आहे. करंट जेवढं ज्याचं चांगलं तेवढं जीएस मध्ये तो चांगले मार्क मिळू शकतो. आता करंट मध्ये IBPS पॅटर्न साठी महत्वाचं काय विचारलं जाऊ शकतं मित्रांनो, करंट मध्ये IBPS पॅटर्न साठी महत्वाचे निर्देशांक जास्त विचारले जातात. हे मी तुम्हाला लिस्ट देतो. आता मी वाचून दाखवत नाही, भरपूर वेळ जाईल. ही पीडीएफ आपल्या टेलिग्राम चॅनलवर नेहमीप्रमाणे लेक्चर झालं की मी तुम्हाला अवेलेबल करून देतो, तिथून तुम्ही काढून घ्यायची. हे सगळे निर्देशांक 2024चे याच्यावर 100% 1 ते 2 क्वेश्चन विचारले जातील. त्याचबरोबर आणखी एक बीट आहे ते म्हणजे पुरस्कारांचं. राष्ट्रीय पुरस्कार, जास्त करून राष्ट्रीय पुरस्कार आणि राज्य पुरस्कार याच्यावर परीक्षेला प्रश्न विचारले जातील. हे 2 घटक तुमच्यासाठी पीडीएफ मध्ये अवेलेबल करून ठेवतो. हे करंट व्यवस्थित करा. हे करंट व्यवस्थित करा. हा रेकॉर्डेड व्हिडिओ आहे, तुम्ही कधीही पाहू शकता. हे करंट व्यवस्थित करा. IBPS पॅटर्न तुमच्या लवकर लक्षात येईल. चला, हे झालं तुमचं करंटचं. याच्याबद्दल तुम्ही ते नंतर स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा आपली पीपीटी आपण अवेलेबल करून देतो लेक्चर झाल्यावर जॉग्राफी बाय शिंगारे सर या टेलिग्राम चॅनलवर. तर मित्रांनो, हे जे सगळं आपण पाहतोय 15 मार्क 10 मार्काचं हे झालं. आता येणाऱ्या 15 मार्कासाठी IBPS ने कसे प्रश्न विचारले होते आणि येणारे प्रश्न कसे येऊ शकतात त्याच्याबद्दल थोडीशी आता चर्चा करूया. म्हणजे आपलं नेहमीप्रमाणे PYQ अनालिसिस आपलं इथून सुरू झाले. हे लेक्चर व्यवस्थित करायचं. परीक्षेच्या अगोदरपर्यंत आणखी 2-3 लेक्चर मी अवेलेबल करून देईल. जसं की तुम्हाला समाज कल्याणला फायदा झाला 100% याच्या म्हणजे जे मी घेतोय याचा फायदा होणार म्हणजे होणार. या पहिला प्रश्न, खालीलपैकी कोण अकबराच्या दरबारात प्रमुख महसूल मंत्री म्हणून काम पाहत होते? आता आणखी एक बरेच जण जे अति शहाणे लोक असतात, IBPS सर प्रश्न बाहेर काढत नाही, मग तुम्ही कसं काय गेले? हे मेमरी बेस्ड क्वेश्चन आहेत मित्रांनो. परीक्षेत गेल्यानंतर मुलं जे आपले विद्यार्थी येतात ते सांगतात की सर या घटकावर प्रश्न आले होते ना, आपण ते घटक तयार करतोय, त्यामुळे हे तुमच्यासाठी फायद्याचं ठरेल. चला, खालीलपैकी कोण अकबराच्या दरबारात महसूल मंत्री म्हणून काम पाहत होते? मित्रांनो, जर तुम्ही IBPS पॅटर्न जर पाहिला तर अकबराची जे नवरत्न आहेत या नवरत्नांवर परीक्षेला प्रश्न आलेले आहेत. जसे की एक प्रश्न आला होता, पुढीलपैकी कोण अकबराच्या नवरत्नांपैकी एक नव्हते? असाही प्रश्न. म्हणजे तुम्हाला अकबराचे नवरत्न माहित पाहिजे. अकबराचे नवरत्न म्हणजे अकबराच्या दरबारामध्ये जे 9 व्यक्ती असे होते जे अकबराचे खास होते, त्याला अकबराचे नवरत्न असं म्हटण्यात आलेलं होतं. तर मित्रांनो, त्याच्याबद्दलचे प्रश्न तयार होऊ शकतात. त्याची माहिती सुद्धा तुम्हाला माहित असणं गरजेची आहे. एक, पहिले होते अब्दुल फजल. लक्षात घ्या, पहिले होते अब्दुल फजल. मित्रांनो, अब्दुल फजल हे जे नवरत्न होते यांनी अकबराची जी जीवनी आहे, अकबरनामा हा ग्रंथ लिहिला. अकबरनामा लिहिला आणि त्याच्याच बरोबर यांनीच आईन ए अकबरी असं लिहिले. आईन ए अकबरी हे ग्रंथ जे आहेत हे लिहिलेले आपल्याला पाहायला मिळतात. कोणी? हे पाहायला मिळतात अब्दुल फजल. नवरत्नापैकी एक. नवरत्नापैकी दुसरे रत्न होते फैली. मित्रांनो, हे नवरत्नापैकी एक असणारे कवी सुद्धा होते आणि लेखक सुद्धा होते. कवी आणि लेखक. त्याच्यानंतर तिसरे रत्न आपल्याला पाहायला मिळते नवरत्नापैकी तानसेन. याच्याहून लक्षात येईल पूर्वीच्या काळामध्ये जेही काही राजे होते यांच्यामध्ये मतभेद हे जाती धर्मावरून नव्हते. मतभेद यांच्यामध्ये होते केवळ साम्राज्य विस्तारावरून, राज्यावरून. क्लिअर? लक्षात घ्या. तानसेन जे होते, तानसेन हे प्रसिद्ध संगीतकार आपल्याला पाहायला मिळतात दरबारातले. त्याच्यानंतर चौथे रत्न बिरबल होते. अकबर बिरबलाच्या गोष्टी तुम्ही ऐकल्या असतील. अकबर बिरबल, त्यापैकी बिरबल होते. हे बुद्धिमान व विनोद बुद्धी असणारे दरबारी होते. बुद्धिमान आणि विनोद बुद्धी असणारे दरबारी होते. नवरत्नापैकी चौथे रत्न. पाचवे रत्न राजा टोडरमल. राजा टोडरमल. मित्रांनो, हे अकबराच्या दरबाराचे अर्थमंत्री होते. त्यांनाच आपण महसूल मंत्री सुद्धा म्हणू शकतो दरबारातले.
दोन्ही त्यावेळेस एकच पद, अर्थमंत्री किंवा कुठं महसूल मंत्री आलं तरी हेच, अर्थमंत्री आलं तरी हेच. परीक्षेला काय विचारलं इथं? महसूल मंत्री म्हणून कोण काम पाहत होतं? राजा टोडरमल. 6वे नंबर राजा मानसिंग. मित्रांनो, तुम्हाला जर विचारलं अकबराच्या दरबारामध्ये कोणते मंत्री किंवा अकबराच्या दरबारामध्ये रिकामी जागा, हे प्रसिद्ध प्रशासक व योद्धा होते. प्रशासक व योद्धा होते. त्यांचं नाव आहे राजा मानसिंग. योद्धा. ठीक आहे. 7 नंबर 2 नाव लक्षात घ्या. दुसरे आहेत 7वे मंत्री मुल्ला दो पियाज. हे तत्वज्ञ होते. तत्वज्ञ होते. 8वे मंत्री अकबराच्या दरबारातले अब्दुल रहीम खान. अब्दुल रहीम खान. आता हे नाव लक्षात ठेवावे लागतील. अब्दुल रहीम खान हे मित्रांनो कवी होते व लेखक होते. कवी आणि लेखक. आणि शेवटचे 9वे रत्न किंवा 9 मंत्र्यापैकी 9वे मंत्री फकीर आजियाओ दीन नावाचे लेखक, आपलं दीन नावाचे मंत्री, हे एक रहस्यवादी होते. एक रहस्यवादी. चला येऊया आपण प्रश्नाकडे. मी तुम्हाला परत म्हणतोय, IBPS ला अकबरावर 9 रत्नांपैकी एखाद्या रत्नावर प्रश्न विचारला गेलेला आहे. तर हे 9 ही रत्न अकबराचे लक्षात असू द्या. अकबराचे 9 रत्न, त्यांच्या दरबारामध्ये तुम्ही असे म्हणू शकता 9 महत्वाचे व्यक्ती ज्यांच्या सल्ल्यानुसार अकबर काम करत होते आणि चालत होते. असो, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालं. राजा मानसिंग हे अकबराच्या दरबारातले मंत्री होते. चला पुढे. कावेरी नदीचा उगम या ठिकाणी झालाय. IBPS पॅटर्न व्यवस्थित जर तुम्ही पाहिला, एक प्रश्न त्याच्यामध्ये हमखास असतो. एक, त्या नदीचा उगम तरी विचारला जातो, किंवा ती नदी कुठे जाऊन मिळते हे त्याचं शेवटचं ठिकाण सुद्धा तरी विचारलं जातं. नदी प्रणालीवर एक प्रश्न अशा पद्धतीनं विचारलेला आपल्याला पाहायला मिळतो. लक्षात घ्या मित्रांनो, तुम्हाला काही महत्वाच्या नद्या आणि त्यांची उगमस्थानं माहीत असणं गरजेचे आहे. मी लिस्ट देतोय. प्रामाणिकपणे ज्यांना माहीत असेल थोड्याशा मोबाईलवर हात चालवा आणि मी लिस्ट देतोय. तर कोणत्या नदीचा उगम कुठं झालेला आहे तुम्हाला माहीत असेल, लिस्ट देत असताना कमेंट करा. आणि नाहीच जर झालं तर शेवटी मी आहे ज्याच्यावर प्रश्न विचारले जातात. बघा, सिंधू नदीचा उगम, गंगा नदीचा उगम. हा, सिंधू मधल्या झेलमवर एक प्रश्न आहे. झेलम नदीचा उगम. गंगा नदीची एक उपनदी आहे, तिचं नाव आहे यमुना. यमुना नदीचा उगम विचारण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर 5 झाल्या, 6 नदी. 6वी नदी महत्वाची गोदावरी. गोदावरी नदीचा उगम. 7 नंबर भीमा नदीचा उगम. 8 नंबर कृष्णा नदीचा उगम. उगमस्थान फक्त सांगा, बाकी नाही सांगितलं तरी चालेल. त्याच्यानंतर आणखी कावेरी नदीचा उगम. त्याच्यानंतर महानदीचा उगम. त्याच्यानंतर पेन्नार नदीचा उगम. त्याच्यानंतर तापी नदीचा उगम. बस झाले ना? ठीक आहे, चला. नर्मदा घेतली का? नर्मदा राहिली ना? नर्मदा नदीचा उगम. बस, उगमस्थान लक्षात असू द्या. चला, बऱ्याच जणांचं उत्तर बरोबर आहे. मित्रांनो, सिंधू नदीचा उगम जो आहे हा तिबेटमध्ये बोखरचू हिमनदीपासून होतो. कोणती हिमनदी? बोखरचू हिमनदी. उगम होतो तिबेटमध्ये. तिबेट. ठीक आहे. त्याच्यानंतर गंगा नदीचा उगम होतो गंगोत्री या हिमनदीपासून. गंगोत्री उत्तरकाशी जिल्ह्यामध्ये आहे आणि उत्तरकाशी जिल्हा आपल्याला पाहायला मिळतो UK मिल येतोय. याचा अर्थ युनायटेड किंगडम नाही, UK याचा इथं अर्थ घ्यायचा आहे उत्तराखंड. उत्तराखंड राज्यामधल्या उत्तरकाशी जिल्ह्यामध्ये गंगोत्री या हिमनदीपासून गंगा नदीचा उगम होतो. त्याचबरोबर उत्तराखंड राज्यामध्ये उत्तरकाशी जिल्ह्यामध्ये यमुनोत्री या हिमनदीपासून, यमुनोत्री या ठिकाणी यमुना या नदीचा उगम आपल्याला पाहायला मिळतो. एकाच जिल्ह्यामध्ये दोन्ही नद्या उगम पावतात. ब्रह्मपुत्रा नदीचा उगम जो आहे हा चेमा युंगडुम नावाची हिमनदी आहे. कोणती? चेमा युंगडुम नावाची हिमनदी. आणि ही कुठे आहे? मानस सरोवराच्या दक्षिणेला
तिबेट या ठिकाणी, म्हणजे हे दोन्ही नद्या ज्या आहेत, सिंधू नदी एक मानस सरोवर आहे. मानस सरोवर तिबेटमध्ये आहे. याच्या उत्तरेला 100 किलोमीटर अंतरावर सिंधू नदीचा उगम होतो आणि मानस सरोवराच्या दक्षिणेला 70-80 किलोमीटर अंतरावर आपल्याला ब्रह्मपुत्रा नदीचा उगम पाहायला मिळतो. एकाच ठिकाणी 170 किलोमीटर, 170-80 किलोमीटरचा भाग आहे. झेलम नदीचा उगम होतो जम्मू काश्मीरमध्ये. वैरीनाग नावाचं सरोवर आहे. कोणतं? वैरीनाग सरोवर आहे जम्मू काश्मीर या ठिकाणी या नदीचा उगम होतो. गोदावरी नदीचा उगम आपल्याला पाहायला मिळतो. आता गोदावरी नदीचा उगम वेगवेगळ्या पद्धतीनं, जर टेकड्यानुसार पाहिलं तर ब्रह्मगिरीच्या टेकड्या, ठिकाणानुसार पाहिलं तर त्र्यंबकेश्वर. गोदावरी नदीचा उगम जो आहे हा त्र्यंबकेश्वर या ठिकाणी होतो आणि पर्वत जर पाहिला तर पश्चिम घाट, ब्रह्मगिरीच्या टेकड्या. मित्रांनो, आणखी एक कन्फ्यूज होणारी बीट अशी आहे की कावेरी नदीचा उगम सुद्धा ब्रह्मगिरी टेकड्यामध्येच होतो. मात्र कावेरी नदीचा उगम हा कर्नाटक राज्यामध्ये असणाऱ्या ब्रह्मगिरी टेकड्यामध्ये होतो, तर गोदावरीचा उगम महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या सह्याद्री पर्वतरांगेतील ब्रह्मगिरीच्या टेकड्यामध्ये होतो. भीमा नदी जी आहे, भीमा नदीचा उगम होतो भीमाशंकर या ठिकाणी. कुठे? भीमाशंकर या ठिकाणी. भीमाशंकर हे जे ठिकाण आहे, हे ठिकाण आपल्याला सह्याद्री पर्वतामध्ये पाहायला मिळतं. सह्याद्री पर्वतामध्ये. पुढे कृष्णा नदीचा उगम होतो महाबळेश्वर या ठिकाणी. महाबळेश्वर हे थंड हवेचं ठिकाण सुद्धा आहे, महाराष्ट्रामधलं 3ऱ्या क्रमांकाचं शिखर. त्याच्यानंतर महानदीचा उगम जो आहे, हा महानदीचा उगम नागर नावाच्या जिल्ह्यामध्ये होतो. नागर नावाचा जिल्हा सीजी म्हणजे काय? छत्तीसगड. शॉर्ट फॉर्म तुम्हाला दिलाय. पेन्नार नदीचा उगम जर तुम्हाला विचारलं, पेन्नार नदीचा उगम होतो नंदी टेकड्यामध्ये. कोणत्या? नंदी टेकड्यामध्ये. तापी नदीचा उगम होतो मुलताईच्या सरोवरामध्ये. सरोवराचं नाव लक्षात घ्या, मुलताई सरोवर, मध्य प्रदेश राज्य, बैतूल जिल्हा. आणि नर्मदा नदीचा उगम हा अमरकंटक या ठिकाणी होतो. अमरकंटक, नर्मदा नदीचा उगम. अमरकंटक इथं आणखी एक नदी उगम पावते, जिचं नाव आहे शोण नदी, जी गंगा नदीची उपनदी आहे. चला, हो गणेश सातपुते सर, ऍडव्हर्टाइजमेंट करत जाईल. ठीक आहे. चला, नवागड म्हणजे ज्या ठिकाणी मी शिकलोय तिथलेच विद्यार्थी दिसत आहेत ते. हे समजलं का? फोन लावा मला. ठीक आहे. चला, या प्रश्नाचं उत्तर कावेरी नदीचा उगम जो आहे, हा उगम आपल्याला ब्रह्मगिरीच्या टेकड्यामध्ये पाहायला मिळतो, मात्र हे कर्नाटक राज्यामध्ये. ठीक. या पुढचा प्रश्न तुमच्या समोर हा. खालीलपैकी रिकामी जागा हे सतार वादक म्हणून ओळखले जातात. IBPS पॅटर्न मध्ये आणखी एक सर्वात महत्वाचं बीट, वाद्य त्यांचे वादक हे लक्षात ठेवा. याच्यावर परीक्षेला प्रश्न आलेले आहेत. लक्षात घ्या, याच्यासाठी आपल्याला ही PDF आपल्याजवळ असणं गरजेचे आहे. तयारी करत असाल तर या PDFचं स्क्रीनशॉट तुम्ही काढून ठेवा, किंवा ही PPT मी अवेलेबल करून देतोय, त्या PPT वर जाऊन हे व्यवस्थित एवढं करून घ्या. इथं मी वाद्य दिले आणि त्यांची वादक दिले, बरोबर आहे. प्रसिद्ध वाद्य आणि वादक. शहनाई बद्दल म्हटलं तर बिस्मिल्ला खां, अली अहमद हुसेन. एकदा रिवाइज करतो, डोक्यात टाकण्याचा प्रयत्न करा, टाकून घेण्याचा प्रयत्न करा. व्हायोलियन जे आहे फिजी जोग, गजाननराव जोशी, अरविंद मफ्तलाल, प्राध्यापक L सुब्रमण्यम, बालू स्वामी दीक्षित. सरोद हे जे वाद्य आहे हे उस्ताद अमजद अली खान, त्याच्यानंतर अल्लाउद्दीन खान, अली अकबर खान, झरीन दारूवाला आणि हफीज खान. त्याच्यानंतर विनावादक जे आहेत हे सादिक अली खान विनावादक म्हणून ओळखले जातात. तबला वादक म्हटलं तर अहमद जाब तिरखा, अनोखे लाल, झाकीर हुसेन. तबला वादक म्हटलं की झाकीर हुसेन लक्षात घ्यायचं. त्यानंतर पंडित सामंत प्रसाद, चिन्ना बाबू, अल्लार खा, खामू मामा, पर्वत खा. पर्वत का नाही, पर्वत खा आहे बरं का. ठीक. संतूर वादक
पंडित शिवकुमार शर्मा. आता येऊया सतार. तुम्हाला जे प्रश्न आला होता. पंडित रविशंकर, विलायत खान, बुधादिव्य मुखर्जी, मुस्तफा अली खान, अब्दुल हलीम, जाफर खान आणि निखिल बॅनर्जी, रहमान खान. त्याच्यानंतर बासरी वादक म्हटलं पन्नालाल घोष, हरिप्रसाद चौरसिया, एन रामानी, टी आर महालिंगम. सारंगी वादक म्हटलं रामनारायण आहे, रमेश मिश्रा आहे, मोहम्मद आसिफ आहे. आता येऊया आपल्या प्रश्नाकडे. आपल्या प्रश्नामध्ये काय विचारले? आपल्या प्रश्नामध्ये विचारले खालीलपैकी रिकामी जागा हे सतार वादक म्हणून ओळखले जातात. आपण सतार वादकांची लिस्ट जर पाहिली याच्यामध्ये निखिल बॅनर्जी हे जे नाव दिसतंय हा परीक्षेला आलेला प्रश्न आणि निखिल बॅनर्जी हे त्याचं उत्तर. ऑप्शन क्रमांक 1 जे आहे हे बरोबर आहे. धन्यवाद धन्यवाद सर. चला चलायचं पुढं. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 1 निखिल बॅनर्जी. चलो आगे घ्या पुढचा प्रश्न. ही पीपीटी मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल करतोय. स्क्रीनशॉट नाही काढून घेतला तर चांगलं, कारण तिथून तुम्हाला ओरिजिनल क्वालिटीमध्ये मिळून जाईल. घ्या. खालीलपैकी कोणती पिके ही नगदी पिके म्हणून ओळखली जातात? सांगा. खालीलपैकी कोणती पिके हे नगदी पिके म्हणून ओळखली जातात? चलो लक्षात घ्या. हा चला लक्षात घ्या मित्रांनो, आपल्या भारतामध्ये जी प्रमुख पिके आहेत या प्रमुख पिकांची मुख्य 3 प्रकार पडतात. लक्षात घ्या. याच्यापैकी तुम्हाला परीक्षेला कसाही प्रश्न येऊ द्या तुम्ही तो सॉल्व्ह करू शकता. 1 अन्नधान्य पिके. अन्नधान्य पिके. दुसरा प्रकार पडतो प्रमुख पिकांचा, ती म्हणजे तेलबिया किंवा तेलबिया पिके. आणि तिसरा प्रकार पडतो नगदी पिके. आता तुम्ही म्हणत असाल सर नगदी पिके या शब्दाचा अर्थ काय? हे जरी तेलबिया पिके जरी विकली तरी पैसा मिळणार आहे शेतकऱ्याला. नगदी पिके या शब्दाचा अर्थ आपण इतिहासामध्ये शिकतो. नगदी पिके या शब्दाचा अर्थ होतो पूर्वीच्या काळामध्ये लोक काय करायचे, उपजीविकेसाठी पिकवायचे. म्हणजे कोणाकडे गहू असतील तर तो ज्याच्याकडे तेलबियाचं उत्पादन जास्त झाले त्याला ते गहू द्यायचं आणि तेलबिया त्याच्याकडून घ्यायचा. मात्र इंग्रज आल्यानंतर इंग्रजांनी शेतीचं व्यापारीकरण केलं. नगदी पिकाचा अर्थ असा की जी पिके ही शेतकऱ्याच्या व्यापारीकरणाचा भाग होती किंवा जी पिके ज्याचा मुख्य उद्देश, ऊस आपण एकमेकांना देऊ शकतो का नाही, ऊस कारखान्याला देऊ शकतो. म्हणजे अशी पिके जिचं उत्पादन मार्केटमध्ये विकण्यासाठी केलेलं आहे त्याला नगदी पिकं म्हणतात. तसं आता सगळेच आपण शेतीचं व्यापारीकरण झाले तर आपण शेतमाल पिकवतो कशासाठी? विकण्यासाठीच. बरोबर आहे. मात्र ही व्याख्या तेव्हा तयार झालेली आहे. तर आता लक्षात घ्या, अन्नधान्य पिके, तेलबिया पिके, नगदी पिके. परत अन्नधान्य पिकांचे आणखी 2 प्रकार पडतात. हा पहिला प्रकार आहे तृणधान्य पिके. कोणती? तृणधान्य. आणि दुसरा प्रकार आहे कडधान्य पिके. बघूया आता कशामध्ये कशाचा समावेश होतो. बरोबर आहे. पहिल्यांदा येऊया इकडं तेलबिया पिकाकडे. अशी पिके ज्याचा उपयोग तेल निर्मितीसाठी केला जातो, जसं की सोयाबीन असेल. कोणत्या प्रकारचं पीक आहे? तेलबिया पीक आहे. त्याच्यानंतर भुईमुग असेल, त्याच्यानंतर करडई असेल, त्याच्यानंतर तीळ असेल, त्याच्यानंतर सूर्यफूल असेल. हे कशामध्ये येतं? हे येतं तेलबिया पिकांमध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर इथे या नगदी पिके, जसं मी तुम्हाला म्हटलं ऊस हे नगदी पीक आहे. त्याच्यानंतर कापूस हे नगदी पीक आहे. त्याच्यानंतर तंबाखू हे नगदी पीक आहे. तृणधान्य पिकामध्ये आपण जर पाहिलं साधारणतः अशी पिके की म्हणजे ज्याच्यामध्ये आपण ज्याच्यापासून जसं की गहू असेल, ज्वारी असेल, पोळ्या रोटी वगैरे आपण बनवू शकतो, बाजरी असेल. तृण म्हणजे गवत, गवतासारखी ज्याची लागवड आहे त्याला तृणधान्य पिकं म्हणतो. गहू असेल, ज्वारी असेल, बाजरी असेल, त्याच्यामध्ये मका आहे, त्याच्यामध्ये नाचणी आहे,
तांदूळ आहे. बरोबर आहे. या वेली ह्याची झाडं जर व्यवस्थित पाहिली तर हे जसं गवत जर जास्त वाढल्यानंतर कसं दिसतं त्याच्यासाठी हे सारखं पीक असतं. कडधान्य पिके म्हणजे ज्याच्यापासून डाळी आपण बनवतो. तूर असेल, त्याच्यानंतर मूग असेल, हरभरा असेल, हरभरा असेल, त्याच्यानंतर उडीद असेल, ही जी आहे, ही कोणती पिकं म्हणून ओळखली जातात? कडधान्य पिके म्हणून. मग लक्षात घ्या भारतातील पिकांचे भारतातील पिकांची चारही उत्तर एक्सप्लेन करून सांगा. मग काय सांगाल मी? हा चला लक्ष द्या. भारतातील पिकांचे मुख्य 3 प्रकार: अन्नधान्य, तेलबिया आणि नगदी पिके. तर कोणती पिके नगदी पिके आहेत? ऊस आहे, कापूस आहे, तंबाखू आहे. ऑप्शन क्रमांक 4 उरीलपैकी सर्व चारीच्या चारही काय आहेत? नगदी पिके आहेत. टेलिग्राम चॅनलचं नाव आहे जॉग्राफी बाय शिनगारे सर. जॉग्राफी बाय शिनगारे सर. चलो चलायचं पुढं. ऑप्शन क्रमांक 4 इथं बरोबर. बंगालची फाळणी कुणी केली? प्रश्न खूप सोपा आहे. मात्र आपण प्रश्न याच्यासाठी नाही घेतला की तुम्हाला सगळ्यांना याचं उत्तर माहित आहे. प्रश्न याच्यासाठी घेतलाय की याच्यासारखे अनेक प्रश्न जर तुम्हाला विचारले तर तुम्हाला त्याचं उत्तर लिहिता आलं पाहिजे किंवा तुम्हाला त्याचं उत्तर माहित पाहिजे. कारण परीक्षेला जे आहे हे असेच प्रश्न विचारले जात असतात. कशावर? तर एखादा गव्हर्नर असेल आणि त्याचे ओळख. बरोबर आहे. आता याचे उत्तर सगळ्यांना माहित आहे बंगालची फाळणी कोणी केली. परंतु काही गव्हर्नर आणि त्यांची वैशिष्ट्य जर तुम्हाला विचारलं तर माहित असायला पाहिजे. कोणता गव्हर्नर हा याने दुहेरी शासन व्यवस्था सुरू केली होती? ज्याला उत्तर माहित असेल कमेंटमध्ये कमेंट करत चला. दुहेरी शासन व्यवस्था लावणारा गव्हर्नर कोणता? त्याच्यानंतर बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल कोणता? पहिला गव्हर्नर जनरल ज्यानं पिट्स इंडिया ऍक्ट सुद्धा ज्याच्या काळामध्ये भारतामध्ये लागू झाला होता. हे प्रश्न आलेले आहेत बरं का. मी फक्त तुमचं रिव्हिजन घेतोय, तुमची प्रॅक्टिस घेतोय. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला विचारलं जाईल की कायमधारा पद्धतीचा जनक कोण? कायमधारा पद्धतीचा जनक. त्याच्यानंतर तैनाती फौजेचा जनक कोण? हे आलेले आहेत प्रश्न बरं का. तैनाती फौजेचा जनक कोण? बर 5. त्याच्यानंतर भारताचा पहिला गव्हर्नर जनरल कोण? पहिला गव्हर्नर जनरल बंगालचा झाला. भारताचाही विचारला जाऊ शकतो. त्याच्यानंतर सतीबंदीचा कायदा हा कोणत्या गव्हर्नर जनरलने आणला होता? सतीबंदीचा कायदा जो 1829 ला आला होता. हा कोणत्या गव्हर्नर जनरलने आणला होता? त्याच्यानंतर साम्राज्यवादी धोरण कोणत्या गव्हर्नर जनरल होता? साम्राज्यवादी धोरणाचा पुरस्कर्ता. त्याच्यानंतर भारताचा पहिला व्हाईसरॉय. भारताचा पहिला व्हाईसरॉय. हा आणखी एक प्रश्न आला होता. स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक कोण? स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक कोण? बंगालची फाळणी. बस झाला आता हे भरपूर झाला. बाकी एखाद्या प्रश्नामध्ये आपण त्यांचं वैशिष्ट्य. बंगालची फाळणी कोणत्या गव्हर्नर जनरलने केली? त्याच्यानंतर भारताचा पहिला गव्हर्नर जनरल असो स्वतंत्र भारताचा हे डिटेल जास्त होते. आता याच्यावर फोकस करूया आपण. तुम्हाला विचारलं दुहेरी शासन व्यवस्थेचा जनक रॉबर्ट क्लाइव्ह सगळ्यांना माहित आहे. रॉबर्ट क्लाइव्ह दुहेरी शासन व्यवस्थेचा जनक. बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल म्हटलं. बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल कोण? तर लॉर्ड कॉर्नहोलिस. सॉरी एक मिनिट. वॉरन हेस्टिंग.
वॉरन हेस्टिंग. आणि मित्रांनो, पिट्स इंडिया ऍक्ट सुद्धा याच्याच काळामध्ये आलेला आपल्याला पाहायला मिळतो. पिट्स इंडिया हा कायमधारा लॉर्ड कॉर्नवॉलिस. ठीक आहे, चलो पुढे काय, तैनाती फौजेचा जनक लॉर्ड रिचर्ड वेलस्ली. ठीक आहे. भारताचा पहिला गव्हर्नर जनरल विल्यम बेंटिंग. विल्यम, भारताचा बरं का, कारण बंगालवरून आता मुख्य राजधानी क्षेत्र केलं होतं हे दिल्ली, आणि मग पूर्ण भारताचा पहिला गव्हर्नर जनरल बनवण्यात आलं विल्यम बेंटिंग. ठीक, चलो. सतीबंदीचा कायदा सुद्धा विल्यम बेंटिंग याच गव्हर्नर जनरल आणला. साम्राज्यवादी विस्तार लॉर्ड डलहौसी. लॉर्ड डलहौसी. त्याच्यानंतर भारताचा पहिला व्हाईसरॉय लॉर्ड कॅनिंग. मित्रांनो, तुम्हाला जर विचारलं की ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीकडे राज्य जे आहे 1857च्या उठावानंतर जी आपल्यावर असणारी सत्ता जी ईस्ट इंडिया कंपनीची होती ही संपुष्टात आली, आणि भारत जे आहे हे मग ब्रिटिश इंडिया म्हणजे ब्रिटिशाच्या अंतर्गत ब्रिटिश पार्लमेंटद्वारे भारतातला कारभार सुरू झाला. आणि मग जो पहिला म्हणजे आपण म्हटलं की गव्हर्नर जनरल हे जे पद होतं याचं रूपांतर व्हाईसरॉय मध्ये करण्यात आलं. आणि लॉर्ड कॅनिंग जो 1857च्या उठावाचा गव्हर्नर जनरल होता, भारताचा गव्हर्नर जनरल त्यावेळेसचा होता, तोच भारताचा पहिला व्हाईसरॉय ठरला. स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक लॉर्ड रिपनला म्हटलं जातं. लॉर्ड रिपनला म्हटलं जातं. लॉर्ड रिपन. आणि बंगालची फाळणी जी आहे ही कोणी केली, तर लॉर्ड कर्झन यांनी केली. ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी तुमचं बरोबर आहे. ऑप्शन क्रमांक 1 बरोबर आहे. ठीक आहे, चला इथपर्यंत कोणाला काय अडचण आहे का? चलायचं पुढं. घ्या पुढचा प्रश्न. 1904 मध्ये नाही मित्रा, बंगालची फाळणी 1905 मध्ये करण्यात आली. ठीक आहे, घ्या पुढचा प्रश्न. मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? खूप सोपा प्रश्न आहे, परंतु आपल्याला प्रश्न सोपा आहे म्हणून आपण तो घेत नाही, तर प्रश्न परीक्षेला कशा पद्धतीने विचारला जाऊ शकतो हे आपण या ठिकाणी पाहतोय. जर तुम्हाला विचारलं मसुदा समिती, सदस्य विचारले जाऊ शकतात. मसुदा समिती. मित्रांनो, मसुदा समिती जी आहे पहा, मसुदा समिती जी आहे याच्याबद्दल पाठ कराच, परंतु आणखी समित्याही लक्षात ठेवा. मसुदा समितीची स्थापना ही 29 ऑगस्ट 1947 ला झाली. स्थापना विचारली गेलेली आहे, तुमच्याकडे असली पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर ह्याचे अध्यक्ष बी आर आंबेडकर. डॉक्टर बी आर आंबेडकर. सदस्य किती होते? एकूण 7 सदस्य होते, नाव लक्षात असू द्या. बी आर आंबेडकर हे याचे सदस्य होते. त्याच्यानंतर एन गोपालस्वामी अय्यंगर. गोपालस्वामी हे पाठ करावं लागेल तुम्हाला. अय्यंगर. त्याच्यानंतर 3 नंबर आल्हादी कृष्णस्वामी अय्यर. आल्हादी कृष्णस्वामी अय्यर. अय्यर हे सदस्य होते. एक मिनिट. चार नंबर सईद मोहम्मद सादुल्ला. सईद मोहम्मद सादुल्ला. त्याच्यानंतर 5 नंबर डॉक्टर के एम मुंशी. के एम मुंशी.
5 नंबर. 6 नंबर एन माधवराव. मित्रांनो, एन माधवराव जे आहे यांच्या जागी बी एल मित्तल हे आले होते नंतर. बी एल मित्तल. आणि 7 नंबर लक्षात घ्या, टी टी कृष्णम्माचारी. टी टी कृष्णम्माचारी. त्यांच्या जागी नंतर डी पी खेतान हे आले होते. म्हणजे टोटल तुम्हाला मसुदा समिती म्हटलं तर एकूण नावं लक्षात ठेवायची. हे 7 आणि खालचे 2 अशी एकूण तुम्हाला नावं लक्षात ठेवावं लागतील. ते म्हणजे किती, तर 9 नावं लक्षात ठेवावं लागतील. आता हे झालं मसुदा समितीबद्दल. मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. उत्तर हे बरोबर आहे. फक्त मग मसुदा समितीवरच प्रश्न आलेले आहेत का, तर नाहीये. काही प्रश्न तुम्हाला असे लक्षात ठेवावे लागतील जे वारंवार विचारले जातात. जसं संघ राज्य अधिकार समिती. संघ राज्य अधिकार समिती. बरोबर आहे, हे आलेले आहेत प्रश्न. संघ राज्य घटना समिती. त्याच्यानंतर प्रांतिक राज्य घटना समिती. प्रांतिक राज्य घटना समिती. हे जेवढं कमी वेळेमध्ये मला जास्त देता येईल तेवढं देण्याचा मी प्रयत्न करतोय, कारण प्रश्न याच्यावर आलेले आहेत. त्याच्यानंतर सुकाणू समिती. सुकाणू समिती. त्याच्यानंतर मूलभूत हक्क व अल्पसंख्याक समिती. ठीक आहे. त्याच्यानंतर कामकाज प्रक्रिया आणि नियमन समिती. मी असं लिहितोय, कामकाज व नियमन समिती. बस या 4 तरी 6 तरी समित्या लक्षात असू द्या. ठीक आहे. आता याची उत्तरं बघून घ्या. सगळ्यात पहिल्यांदा संघराज्य अधिकार समिती, जवाहरलाल नेहरू. जवाहरलाल नेहरू. त्याच्यानंतर संघराज्य घटना समिती, हे सुद्धा जवाहरलाल नेहरू हे अध्यक्ष होते. प्रांतिक राज्य घटना समिती, सरदार वल्लभभाई पटेल. वल्लभभाई पटेल. त्याचबरोबर सुकाणू समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद. डॉक्टर राजेंद्र प्रसाद. मूलभूत हक्क व अल्पसंख्याक समिती पुन्हा सरदार पटेल. सरदार पटेल. आणि कामकाज व नियमन समिती जी आहे याचे किंवा आणि राष्ट्रध्वज समिती याचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद आपल्याला पाहायला मिळतात. ओके, चलो. आपलं उत्तर तर आपल्याला याच्यामध्ये मिळालं, मात्र एक्स्ट्रा हे 6 नावं लक्षात असू द्या. ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी बरोबर आहे. चलो, इथपर्यंत अडचण आहे का रे कोणाला? फास्ट. जे मुलं नवीन जॉईन झालेले असतील, लेक्चर आवडत असेल तर लेक्चर लाईक करा. तुमचे मित्र कोणी पाहत असतील तर नक्कीच त्यांच्यापर्यंत शेअर करा. चलो, घेऊया पुढचा प्रश्न. घ्या. भारताची सर्वाधिक भूसीमा कोणत्या देशासोबत आपल्याला लाभलेली पाहायला मिळते? सर्वाधिक भूसीमा. भारताची सर्वाधिक भूसीमा कोणत्या देशासोबत लाभलेली आहे? लक्षात घ्या, 2 पद्धतीच्या सीमा आपल्याला एखाद्या देशाला पाहायला मिळतात. एक तर राजकीय सीमा आणि दुसऱ्या आपल्याला सागरी सीमा पाहायला मिळतात. भारताचा नकाशा जर तुम्ही पाहिला, आणखी 2 प्रश्न सेम याच्यासारखे झाले होते. एक प्रश्न होता, म्यानमार या देशाला कोणत्या राज्याची सीमा लागून आहे, तो एक प्रश्न. आणि भारत आणि चीन यांच्या दरम्यानची सीमारेषा कोणत्या नावाने ओळखली जाते, तो एक प्रश्न, जे झेडपीला आलेले होते सीमारेषेवर. मित्रांनो लक्षात घ्या, जर तुम्हाला विचारलं भारताला किती किलोमीटर लांबीची भूसीमा लाभलेली आहे, भूसीमा म्हणजे अशी सीमा जी इतर देशासोबत जमिनीने आपली बॉर्डर तयार करते. साधारणतः अॅक्युरसी जर पाहिली 15,120 किलोमीटर लांबीची भूसीमा आपल्याला लाभलेली पाहायला मिळते. त्यापैकी सर्वाधिक भूसीमा लागलेला देश आहे, या देशाचं नाव आहे बांगलादेश. मित्रांनो, या देशाचं नाव आहे बांगलादेश. बांगलादेश सोबत
4096 किलोमीटर. हे पाठ करायचे बरं का. हा अगदी बेसिक पॉइंट आहे जॉग्रफीचा आणि कोणत्याही परीक्षेचा हे पाठ करायला पाहिजे. बांगलादेश 4096 किलोमीटर. दुसरा क्रमांक लागतो चीन या देशासोबत. चीन या देशासोबत भारताची 3488 किलोमीटर लांबीची भूसीमा लाभलेली आहे. तिसरा देश लागतो पाकिस्तान. पाकिस्तान मित्रांनो, पाकिस्तान या देशासोबत 3323 किलोमीटर लांबीची भूसीमा लाभलेली आहे. 4096, 3488, 3343. पाचव्या क्रमांकाचा देश आहे नेपाळ. मित्रांनो, नेपाळ या देशासोबत आपण जर पाहिलं तर भारताची 1751 किलोमीटर लांबीची भूसीमा लागलेली आहे. लक्षात कसं ठेवायचं? 17 × 51, 1751. त्याच्यानंतर इथे आहे म्यानमार. किती? 4 नंबर हा नेपाळ, 5 नंबर म्यानमार. मित्रांनो, म्यानमारवर प्रश्न काय आला होता? म्यानमार बरोबर खालीलपैकी कोणत्या राज्यांच्या सीमा लाभलेल्या आहेत? तर म्यानमार या देशासोबत मित्रांनो 1643 किलोमीटर लांबीची सीमा लाभलेली असून अरुणाचल प्रदेश आहे, नागालँड आहे, मणिपूर आहे आणि मिझोराम या 4 देशांसोबत ही सीमा लाभलेली पाहायला मिळते. त्याच्यानंतर 6व्या क्रमांकाचा देश आहे इथं भूटान. भूटान या देशासोबत भारताची 699 किलोमीटर लांबीची भूसीमा लाभलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि 7वा देश इथं आहे अफगाणिस्तान. इथं AFG येतो शॉर्ट फॉर्म मध्ये. 106 किलोमीटर लांबीची भूसीमा आपल्याला लागलेली पाहायला मिळते. जसं की दुसरा प्रश्न मी तुम्हाला सांगितलं होतं, विचारण्यात आलं होतं भारत आणि चीन यांच्या देशादरम्यान असणारी जी भूसीमा आहे यांना काय म्हटलं जातं? तर सगळ्यात लक्षात घ्या, भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान ही जी भूसीमा आहे, त्याचबरोबर भारत आणि बांगलादेश यांच्या दरम्यान जी भूसीमा आहे, या भूसीमेला रेड क्लिफ रेषा असं म्हटलं जातं. काय? रेड क्लिफ रेषा. लाल रंगानं मी इथं ही जी रेषा आहे, ही रेषा रंगवलेली आहे. रेड क्लिफ रेषा. पाकिस्तान, भारत, बांगलादेश आणि भारत. मित्रांनो, याच्यामध्ये आणखी एक स्टार पॉइंट असा आहे, पाकिस्तान आणि भारत जेव्हा वेगळे झाले होते तेव्हा हा जो प्रदेश आहे कच्छच्या रणाचा, कच्छच्या आखाताचा, इथं दलदल होती. आणि जेव्हा स्वातंत्र्य झालो ऑगस्ट महिन्यामध्ये, तेव्हा पूर्ण भर पावसाळा आणि भर पावसाळ्याच्या भागामध्ये इथलची दलदलयुक्त जमीन ही व्यवस्थित स्पष्ट बॉटणीच्या वेळी आपल्याला दिसली नाही. आणि नंतर याच्यावरून वाद सुरू झाला. तर ही जी 92 ते 97 किलोमीटर लांबीची जमीन आहे, याला नाव देण्यात आलं सर क्रीक रेषा. सर क्रीक रेषा. सर क्रीक रेषा जर म्हटलं, ती सुद्धा भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यानची सीमा. त्याच्यानंतर भारत आणि चीन यांच्या दरम्यानची ही जी सीमा रेषा आहे, त्याला मॅकमोहन रेषा असं म्हटलं जातं. मॅकमोहन रेषा. कोणती? मॅकमोहन रेषा. आणि अफगाणिस्तान सोबतची जी सीमा रेषा आहे, त्याला ड्युरँड रेषा असं म्हटलं जातं. ड्युरँड. ठीक आहे, चलो समजतंय. बचपन MBA बांगलादेश चीन. हा, बचपन MBA बांगलादेश, चीन, पाकिस्तान, नेपाळ, म्यानमार. MBA भूटान आणि अफगाणिस्तान. मग या प्रश्नाचं उत्तर सर्वाधिक भूसीमा ही बांगलादेश सोबत आहे. आता एक तुमच्या लक्षात आलं का? प्रश्न सोपा आहे, तुम्हाला उत्तर येतंय इथपर्यंत ठीक आहे. प्रश्न त्याच्यासाठी नव्हताच घेतलेला. प्रश्न याच्यासाठी घेतला होता की याच्यावरून आणखी जे 2-3 प्रश्न आले होते, हे मला याच्यामधून कव्हर करायचे होते. क्लिअर? ठीक आहे, चला. रणजित पाटील, धन्यवाद धन्यवाद. सरांची बरोबरी करता येत नाही, खूप मोठं व्यक्तिमत्व आहे ते. चला चलायचं पुढं. घ्या पुढचा प्रश्न. आहे का नाही IBPS पॅटर्न का नाही? उगाच असं काही. हा प्रश्न आला होता, उठा जागे व्हा आणि ध्येय गाठेपर्यंत थांबू नका, ही घोषणा कुणी दिली? चला, उठा जागे व्हा आणि ध्येय प्राप्ती होईपर्यंत थांबू नका, ही जी घोषणा आहे, ही घोषणा कुणी दिली?
चला लक्षात घ्या, काही घोषणा आहेत ज्या मला पेपरमध्ये आढळल्या, ज्यांना सगळ्यांना माहित आहे, जसं की जय जवान जय किसान. आता तुम्ही उत्तर देत असताना इथं पूर्ण वाक्य लिहिण्याची आवश्यकता नाही, डायरेक्ट नंबर टाकायचा आणि त्याचं उत्तर लिहायचं. त्याच्यानंतर जय जगत ही घोषणा कोणी दिली? जय जगत. त्याच्यानंतर कर भरू नका, कर भरू नका ही घोषणा कोणी दिली? त्याच्यानंतर संपूर्ण क्रांती ही घोषणा कोणी दिली? संपूर्ण क्रांती. त्याच्यानंतर वंदे मातरम ही कोणाची घोषणा आहे? त्याच्यानंतर चलो दिल्ली, चलो दिल्ली ही घोषणा कोणाची आहे? करो या मरो. पूर्ण स्वराज्य हे आलेले प्रश्न. वेदांकडे परत चला, वेदांकडे परत चला. बस. हिंद हिंदू हिंदुस्तान. ठीक आहे, भरपूर आहेत अशा, हे लक्षात घ्या. जय जवान जय किसान. राईट. लाल बहादूर शास्त्री. पुढे जय जगत ही घोषणा विनोबा भावे यांनी दिली. विनोबा भावे. त्याच्यानंतर कर भरू नका ही जी घोषणा आहे सरदार वल्लभभाई पटेल यांनी दिली. सरदार पटेल लिहिलं असतं तरी जमलं असतं. पुढे चला. संपूर्ण क्रांती ही घोषणा जयप्रकाश नारायण यांनी दिली. जयप्रकाश नारायण. पुढे वंदे मातरम ही घोषणा बंकिमचंद्र चटर्जी. बंकिमचंद्र चटर्जी यांनी दिली. पुढे चलो दिल्ली ही जी घोषणा आहे सुभाषचंद्र बोस यांनी दिली. आणखी घोषणा आहे सुभाषचंद्र बोसची फेमस आहे, ती म्हणजे जय हिंद. आपण जे जय हिंद म्हणतो ना, हे सुद्धा सुभाषचंद्र बोस यांनी दिलेली घोषणा. करो या मरो महात्मा गांधी. महात्मा गांधी. पुढे पूर्ण स्वराज्य ही घोषणा आपल्याला पाहायला मिळते पंडित जवाहरलाल नेहरू यांची. पंडित जवाहरलाल नेहरू यांची घोषणा आहे. वेदांकडे परत चला ही स्वामी दयानंद सरस्वती यांची घोषणा. स्वामी दयानंद सरस्वती. इकडे या. उठा जागेवा आणि ध्येय गाठेपर्यंत थांबू नका. हे आपल्या इथे जन्मलेल्या प्रत्येक बालकाला माहित असतं, हे सांगण्याची आवश्यकता नाही. त्यांचं नाव आहे स्वामी विवेकानंद. समजलं का रे? समजतंय? चला चलायचं पुढं. घ्या पुढचा प्रश्न. सत्यशोधक समाजाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? सत्यशोधक समाज. सांगा. सत्यशोधक समाजाची स्थापना ही कोणत्या वर्षी झाली असं तुम्हाला विचारण्यात आलेलं आहे. म्हणजे आणखी एक जर तुम्ही ऑब्झर्वेशन केलं तर तुमच्या इथं लक्षात असं येईल की तुम्हाला जे विचारलं जातंय ते महात्मा ज्योतिबा फुले यांच्याबद्दल सुद्धा जास्त प्रमाणात विचारलं जात आहे. त्यामुळे सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा ज्योतिबा फुले यांचा जीवनी पाहिल्याशिवाय आपण करू शकत नाही किंवा पाहू शकत नाही याच्याबद्दल,
कारण हे निगडीत आहे महात्मा ज्योतिबा फुले यांच्याबद्दल. आणि परीक्षेला प्रश्न केवळ सत्यशोधक समाजाची स्थापनावरच नाही, तर महात्मा ज्योतिबा फुले यांची ग्रंथसंपदा त्यांच्या कार्यावर सुद्धा आहे. तर फक्त नजर टाकूया त्यांच्या कार्यावर. मित्रांनो, जर तुम्हाला विचारलं महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म कुठे झाला, तर लक्षात असू द्या महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म 1827 रोजी पुणे या ठिकाणी झाला. त्यांचं कार्य लक्षात घ्या, जीवनी लक्षात घ्या. मित्रांनो, 1848 ला महात्मा ज्योतिबा फुले यांनी पहिली मुलींची शाळा काढली. पहिली मुलींची शाळा कुठे काढली असं जर तुम्हाला विचारलं, भिडेवाडा पुणे येथे. ठीक आहे, पुढे याच्याबद्दल आपण सत्यशोधक समाजाबद्दल चर्चा करणार आहोत. हे पाहण्या अगोदर यांची जीवनी एकदा पाहून घेऊ 5 मिनिटांमध्ये. त्याच्यानंतर मित्रांनो, महात्मा ज्योतिबा फुले यांनी 1863 मध्ये पुणे या ठिकाणी बालहत्या प्रतिबंधक गृह स्थापन केलं. बालहत्या प्रतिबंधक गृह स्थापन केलं. तुम्हाला माहित असेल त्या काळामध्ये ज्या विधवा स्त्रिया असतील, ज्या आपण असं म्हणूया की प्रौढ झालेल्या मुली असतील, ज्यांचे अनैतिक संबंध झालेले आहेत किंवा व्याभिचार काही स्त्रियांवर झालेला आहे, याच्यातून काही जन्माला आलेले जे अर्भक असतात, मुली काय करायच्या की आपली बदनामी होणे किंवा बाया काय करायच्या बदनामी होणे म्हणून ते अशीच उकिरड्या वगैरे कुठेतरी टाकून द्यायच्या. मग तसं होऊ नये म्हणून बालहत्या प्रतिबंधक गृह स्थापन केलं. इथं जवळपास 34 ज्या महिला आहेत यांची प्रसूती स्वतः या ठिकाणी सावित्रीबाई फुले यांनी केलेली आपल्याला इतिहासामध्ये नोंद आढळते. खूप कमाल व्यक्तिमत्व. बालहत्या प्रतिबंधक गृह स्थापन कधी केलं? 1863 मध्ये. त्याच्यानंतर मित्रांनो 1864 मध्ये त्यांनी पहिला पुनर्विवाह घडवून आणला. पहिला पुनर्विवाह घडवून आणला. कुठे? गोखलेवाडा या ठिकाणी, गोखलेच्या वाड्यात. त्याच्यानंतर मित्रांनो 1882 हंटर कमिशन समोर साक्ष जी आहे ही महात्मा ज्योतिबा फुले यांनी दिली. हंटर कमिशन समोर साक्ष शिक्षणाशी संदर्भित असणारं कमिशन होतं हंटर कमिशन. आणि त्यावेळेस त्यांनी सांगितलं की 12 वर्षापेक्षा कमी जे बालक असतील त्यांना सरकारनं मोफत प्राथमिक शिक्षण दिलं पाहिजे. बघा किती म्हणजे पुरोगामी विचार. मोफत प्राथमिक शिक्षण 12 वर्षाच्या आतमधल्या मुलांना दिलं पाहिजे. आणि मित्रांनो हे म्हणले की बाबा याच्यावर मग सरकारचा खर्च होईल, तुम्ही शेतकऱ्यांकडून जो शेतसारा घेतायत तो शेतसारा मुलांच्या शिक्षणावर खर्च करा. हे महात्मा ज्योतिबा फुले यांनी त्यावेळेस सांगितलेलं आपल्याला पाहायला मिळतं. मित्रांनो त्यांना महात्मा ही पदवी 1888 मध्ये मुंबईच्या लोकांनी दिली. बऱ्याच जणांना हे लक्षात राहत नाही, बऱ्याच जणांचं उत्तर चुकतं. बऱ्याच जणांना वाटतं पुणेमध्ये कार्य यांनी केले, यांना महात्मा पदवी मुंबईमध्ये कशी दिली? मित्रांनो लक्षात घ्या, आपण म्हणतो ना की ज्या ठिकाणी पिकत असतं त्या ठिकाणी विकत नसतं. तुम्ही जिथं आहात तिथलच्या लोकांना तुमची किंमत नसते. तुम्ही बाहेर जाऊन बघा, तुमची किंमत जी आहे ही तुम्हाला लक्षात येते. मात्र शेवटी किंमत कर्तृत्वावर असते. पुण्यातल्या लोकांसाठी काम केलं, मात्र महात्मा ही पदवी मुंबईतल्या लोकांनी दिली. असो, आता चर्चा करूया सत्यशोधक समाजाची. मित्रांनो सत्यशोधक समाज जे आहे, सत्यशोधक समाज याची स्थापना विचारली तुम्हाला. या सत्यशोधक समाजाची स्थापना ही 24 सप्टेंबर 1873 ला झाली. कुठं झाली असं जर तुम्हाला विचारलं, पुणे या ठिकाणी झाली. ठीक. संस्थापक महात्मा फुले, महात्मा ज्योतिबा फुले. याचं ब्रीद वाक्य याच्या प्रश्न आलेला आहे. सत्यशोधक समाजाचं ब्रीद वाक्य कोणतं होतं? तर त्याचं ब्रीद वाक्य होतं सर्व साक्षी जगतपती, सर्व साक्षी जगतपती त्यासी नकोच मध्यस्थी, त्यासी नकोच मध्यस्थी. म्हणजे सरळ सरळ त्यांचं म्हणणं आहे की जो देव आहे या देवासोबत तुमचं डायरेक्ट कनेक्शन होऊ शकतं. जसं तुम्ही पीके मूवी मध्ये पाहिलं होतं, हे रॉंग नंबर आहे. तसं
डायरेक्ट कनेक्शन होऊ शकतं. कोणत्या मध्यस्थाची आवश्यकता नाही तुम्हाला देवापर्यंत पोहोचवण्यासाठी. ठीक आहे. चला, नवीन मुलं जॉईन झालेली असतील, लेक्चर आवडत असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत नक्कीच पोहोचवा. राईट. दीनबंधू हे सत्यशोधक समाजाचे मुखपत्र होते. दीनबंधू याचं उत्तर ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी बरोबर आहे. चलो, चालायचं पुढं. घ्या पुढचा प्रश्न. सुधारक वृत्तपत्र कोणी सुरू केले होते? सुधारक वृत्तपत्र कोणी सुरू केले होते? मला वृत्तपत्र विचारले आणि ती सुरुवात कोणी केली त्याची हे विचारलेले. जसं की वारंवार प्रश्न विचारले जातात ते वृत्तपत्र तुमच्या समोर घेतोय. दर्पण हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? दिग्दर्शन हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? हे पाठ पाहिजे बरं का, हे सगळं पाठ पाहिजे. प्रभाकर. मित्रांनो, जीएस हा तुमचा किंग मेकर असतो. जेई टॉपर आहेत, जेई जॉईन झालेले आहेत, त्यांना व्यवस्थित विचारा. त्यांना जीएस मध्ये मार्क व्यवस्थित आहेत म्हणून त्यांचा स्कोर झालेला आहे. क्लिअर? हा, प्रभाकर विचारलं जाऊ शकतं. त्याच्यानंतर ज्ञानप्रकाश आहे, इंदुप्रकाश आहे, ज्ञानप्रकाश आहे, इंदुप्रकाश आहे. त्याच्यानंतर अरुणोदय. काही नाही, नेहमी सारखे 9-10 घेतो मी जे महत्वाचे आहेत. त्याच्यानंतर दीनबंधू, जसं त्यांनी नाव घेतलं होतं, आठवलं मला, दीनबंधू. त्याच्यानंतर सुधारक. ठीक आहे. त्याच्यानंतर केसरी आणि मराठा. ठीक आहे, 10 बस झाले. चला आता याचे एक उत्तर. ठीक आहे. दर्पण हे वृत्तपत्र बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केलं. मित्रांनो, हे जे वृत्तपत्र आहे हे 6 जानेवारी 1832 ला सुरू झालं. म्हणून 6 जानेवारी हा जो दिन आहे हा पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. कोणता दिवस? पत्रकार दिवस, पत्रकार दिन. दिग्दर्शन हे बाळशास्त्री जांभेकरांनीच 1840 मध्ये सुरू केलं. कोणी? बाळशास्त्री जांभेकर. प्रभाकर हे वृत्तपत्र जे आहे, हे वृत्तपत्र 1841 मध्ये भाऊ महाजन यांनी सुरू केलं. भाऊ महाजन यांनी सुरू केलं. वर्ष विचारलं तर ठीकच आहे, असू द्या. ज्ञानप्रकाश हे जे वृत्तपत्र आहे हे 1849 रोजी कृष्णाजी रानडे यांनी सुरू केलं. कृष्णाजी रानडे यांनी सुरू केलं. इंदुप्रकाश हे वृत्तपत्र आपल्याला 1862 ला विष्णू शास्त्री पंडित यांनी सुरू केलेलं पाहायला मिळेल. विष्णू शास्त्री पंडित. अरुणोदय हे वृत्तपत्र मित्रांनो 1877 ला काशीनाथ विष्णू पंडित किंवा काशीनाथ पंडित म्हटलं तरी चालेल, काशीनाथ पंडित यांनी सुरू केलेलं, सॉरी काशीनाथ पंडित नाही, काशीनाथ फडके यांनी सुरू केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. दीनबंधू जे आहे हे 1877 ला जे सत्यशोधक समाजाचं मुखपत्र होतं हे कृष्णाजी भालेकर यांनी सुरू केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. कृष्णाजी भालेकर. आता येऊया आपल्या प्रश्नावर. सुधारक हे वृत्तपत्र गो ग आगरकर, गोपाळ गणेश आगरकर यांनी सुरू केलेलं आहे. जर तुम्हाला विचारलं कधी सुरू केलं, 1888 मध्ये. गो ग आगरकर.
त्याचबरोबर केसरी वृत्तपत्राचे संपादक सुद्धा गोपाळ गणेश आगरकरच होते 1881. गोपाळ गणेश आगरकर. आणि मराठा हे जे वृत्तपत्र आहे याचे संपादक लोकमान्य टिळक होते. मग त्यांच्यामध्ये परत वाद झाला, मग त्यांनी सोडून दिलं. मग केसरी नंतर सुधारक हे वृत्तपत्र त्यांनी सुरू केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. क्लिअर? समजते सगळ्यांना? समजलं का रे? चला, इथपर्यंत कोणाला काही अडचण आहे का? परीक्षा अगोदर 2-3 वेळा आणखी आपण भेटणार आहोतच. याच्यामध्ये आणखी तुम्हाला जास्तीत जास्त परीक्षा अगोदर IBPS पॅटर्न कंटेंट देण्याचा मी प्रयत्न करेल. मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये इथं थांबूया आपण. तत्पूर्वी जे मुलं IBPS TCS किंवा पोलीस भरतीची तयारी करतायत त्यांच्यासाठी ही जी 31 रुपयाची बॅच आहे, ही बॅच नॉमिनल फीस याच्यासाठी मुलांना म्हणजे हे सगळं उपलब्ध आहे. 400 प्रश्न जसे आता तुम्ही पाहिले, 10-12 प्रश्न आपण पाहिले, असे 400 प्रश्न याचं अनालिसिस घेतलेले. तर हे तुम्ही SK एज्युकेशन ऍप डाउनलोड करून घ्या, तिथून तुम्हाला ते उपलब्ध होऊन जाईल. आणि मित्रांनो, 29 ते 31 मार्च पर्यंत आपल्या या कोर्सवर ऑफर आहे. GS कोर्सवर 649 ला कोर्स आहे. ज्यांना घ्यायचा असेल, ज्यांना GS मध्ये परफेक्ट व्हायचं असेल, त्यांनी मात्र तो कोर्स घ्याच. आणखी एक महत्वाचं, जी तुम्हाला करंट अफेअरची PDF आहे ती याच कोर्समध्ये फ्री PDF नावाचं एक कंटेंट आहे, फोल्डर आहे, त्याच्यामध्ये मिळून जाईल. ही जी करंट अफेअरची PDF आहे ही काहीशी तुम्हाला अशा पद्धतीनं पाहायला मिळेल. कुठे गेलं ते? अशा पद्धतीने याची झेरॉक्स काढायची आणि हे वन लाइनर कंटेंट आहे बघा ना. देशातील सर्वाधिक लांबीचे राष्ट्रीय महामार्ग हे याच्यावर, अभय योजना हे इथं, हे प्रकाश शिंदे सर आपले एक मित्र आहेत, त्यांनी काढलेल्या त्यांच्या टॉपर नोट्स आहेत. बरोबर आहे? कृष्णा खोत, बरोबर, अर्जुन पुरस्कार असेल, हे सगळं. तर 24शी वार्षिकी आणि 25च्या 3 महिन्याच्या नोट्स तिथं अवेलेबल करून मी देतोय. ऍप डाउनलोड करा आणि काही प्रॉब्लेम असेल तर माझा कॉन्टॅक्ट नंबर आहेच, माझ्याशी डायरेक्टली कॉन्टॅक्ट करू शकता. चला, ही PDF जी आहे, जी आपण आज पाहिलं, ही तुम्हाला मी एक लेक्चर झाल्यानंतर 5 मिनिटांमध्ये अवेलेबल करून देतो आपल्या टेलिग्राम चॅनलवर, जिओग्राफी बाय शिनगारे सर. हा अनुप सर आहे, युट्यूबलाही सेव्ह आहे लेक्चर, मिळून जाईल तुम्हाला. चला, जे मुलं नंतर जॉईन झालेले असतील तर लेक्चर लाईक करा आणि तुमचे मित्र वगैरे कोणी असतील त्यांना शेअर करा. या लेक्चरमध्ये आज आपण इथे थांबतोय. राहिलेला भाग आपण पुढच्या लेक्चरमध्ये कंटिन्यू करू. रविवारी किंवा सोमवारी एकदा परत येतोय तुमच्या समोर. तोपर्यंत धन्यवाद.